हाय, हॅलो, नमस्कार. मिस्टर आणि मिसेस कडुसकर ब्लॉग्समध्ये तुमचं खूप खूप आणि मनापासून स्वागत करते. आज आहे 1 जानेवारी 2025. तर तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आणि तुम्ही शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या एकदम स्टेबल आणि छान राहोत अशी मी प्रार्थना करते सर्वांसाठी. आणि आता नवीन वर्ष लागलेलं आहे इंग्रजी सालाप्रमाणे आणि मराठी वर्षाचं स्वागत आपण एकदम धूमधडाक्यात आणि मस्त पुरणपोळी बनवून गुढीपाडव्याला करणारच आहोत. परंतु आता नवीन वर्ष लागलेले आहे. सर्वांनी खूप छान छान अशा गोष्टी ठरवल्या असतील की आपण या वर्षात ही गोष्ट करूया. खूप चांगले चांगले संकल्प केले असतील. एक्सरसाइज करूया, व्यायाम करूया, खूप छान छान ठिकाणी ट्रॅव्हल करूया, असे प्रत्येकाचे काही ना काही संकल्प असणारच आहेत. आणि व्यायाम एक्सरसाइज करणार हा तर प्रत्येकाचा असणारच आहे. परंतु याने आपण शारीरिकदृष्ट्या स्टेबल तर राहणार आहोत, कारण की भरपूर मुलं जिम करतात. आता सर्व मुली वगैरे पण जिमला जातात. परंतु आपली मेंटल हेल्थ देखील खूप चांगली राहणं महत्त्वाचं आहे, कारण की आपलं जे आता लाईफस्टाईल झालेलं आहे, आपण एवढं रनिंग आपलं जे आहे एकदम फास्ट फास्ट जीवन चाललेलं आहे. आणि या धगधगत्या जीवनामध्ये आपली मेंटली हेल्थ स्टेबल राहणं खूप म्हणजे खूप गरजेचं झालेलं आहे. आपल्याला पॉझिटिव्ह थिंकिंग करणं खूप महत्त्वाचं झालेलं आहे. तर मला 2024मध्ये ज्या गोष्टींचा फायदा झाला, तर त्या कोणत्या गोष्टीमुळे मी माझी मेंटल हेल्थ स्टेबल ठेवली, पॉझिटिव्हिटी माझ्या आयुष्यात आली, तर ती गोष्ट मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि जर तुम्ही हा संकल्प केला नसेल तर नक्की करा. त्याच्यासाठी मी तुम्हाला ही गोष्ट सांगत आहे की आपली मानसिक जी हेल्थ आहे, म्हणजे मेंटल हेल्थ जी आहे, मानसिकदृष्ट्या आपण स्ट्रॉंग राहणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी आपण काय करू शकतो? तर त्या गोष्टींसाठी आपण छान छान पुस्तकं वाचू शकतो. आणि मला आणि माझ्या आहोंना पुस्तकं वाचण्याची खूप आवड आहे आणि त्या गोष्टीचा आमची मेंटल हेल्थ स्टेबल राहण्यासाठी खूप फायदा होतोय. तर तेच मला आज तुमच्याशी शेअर करायचं आहे, नवीन वर्षाचं औचित्य साधून. तर 2024मध्ये देखील मी काही पुस्तकं घेतली होती आणि ती वाचली, ती मी तुमच्याशी शेअर करते. तर तर आम्ही जेव्हा अहोंचा बड्डे होता तेव्हा पुस्तकं घेतली होती. 8 जुलै 2024ला भर पावसात जेम रोडला आम्ही शॉपिंग केली होती पुस्तकांची. तर त्याच्यामध्ये आम्ही हे श्रीमान योगी आणलं होतं. आणि त्याच्यानंतर अहोंनी स्टार्टअपच्या रिलेटेड हे 100 स्टार्टअप फायर युअर बॉस, डू व्हॉट यू लव्ह अँड वर्क बेटर टू लाईव्ह मोर. तर हे इंग्लिशमधलं पुस्तक आहे, हे मी अजून वाचलेलं नाही आहे, पण हे स्टार्टअप रिलेटेड आहे. त्यानंतर ॲटॉमिक हॅबिट्स, खूप म्हणजे खूप सुंदर पुस्तक आहे. छोट्या छोट्या गोष्टींनी आपण आपलं आयुष्य बदलू शकतो. ॲटॉमिक हॅबिट्स हे देखील खूप छान आहे, जेम्स क्लिअर सरांचं आहे. तर हे आम्ही 3 पुस्तकं घेतली होती. तर यातली माझं श्रीमान योगी, रणजित देसाई सरांचं श्रीमान योगी वाचून झालेलं आहे. आणि पूर्ण आपले जे छत्रपती शिवाजी राजे होते, तर त्यांच्या रिलेटेड ही श्रीमान योगी आहे. तुम्ही वाचाल तर तुम्हाला आयुष्यात खूप छान छान गोष्टी याच्यातून शिकायला भेटतील. आणि तुम्हाला जर कादंबऱ्या वाचायला आवडत असेल तर तुम्ही ही नक्की वाचू शकता. मी तुम्हाला नक्कीच सांगेल, तुम्हाला ही वाचून खूप छान वाटणार आहे. आणि खूप आयुष्याचे धडे देखील तुम्ही या श्रीमान योगीमधनं घ्याल नक्कीच. त्याच्यानंतर ॲटॉमिक हॅबिट्स देखील मी वाचलेलं आहे. हे देखील खूप म्हणजे खूप सुंदर पुस्तक आहे आणि हे वाचायचं राहिलेलं आहे, तर ते नक्कीच मी वाचेल, कारण की इंग्लिशमधनं आहे आणि इंग्लिशमधनं वाचायला थोडासा वेळ जातो. त्यानंतर मी मिशोवरनं 2 पुस्तकं, कुठं सेल म्हटलं तर मग माझं तर काय म्हणतात तिकडं पटकन लक्ष जातं. तर मी मिशोवरनं डार्क हॉर्स आणि 12th फेल ही 2 पुस्तकं मागवलेली, मला खूप कमी किमतीत भेटलेली. खूप छान आहेत डार्क हॉर्स आणि 12th फेलवर तर मूव्ही देखील आलेली आहे, ती देखील तुम्ही पाहिली नसेल तर नक्की पहा. तर ही 2 पुस्तकं देखील खूप छान आहेत. आणि त्यानंतर कादंबरीच वाचायची. आता 2024ला रिलीज झाला छत्रपती संभाजीराजांचा जो मूव्ही होता तो पाहिला. त्यानंतर छावा देखील मला वाचायची होती, ही मी अजून वाचली नाही, अहोंची वाचून झाली आहे. तर ही छत्रपती संभाजीराजांच्या रिलेटेड आहे छावा, खूप सुंदर आहे, मला वाचायची आहे.
त्यानंतर मला ॲनिव्हर्सरी गिफ्ट म्हणून बुक्स यांनी आणले होते 7 डिसेंबर 2024ला. तर त्याच्यामध्ये हे द अल्केमिस्ट आहे. खूप सुंदर आहे. हे माझं वाचून झालेलं आहे आणि एका मेंढपाळाची कथा आहे. तो आयुष्यात किती संघर्ष करतो, कसा कसा पुढे जातो. तर हे देखील खूप सुंदर पुस्तक आहे. त्यानंतर इकिगाई. आत्तापर्यंत खूपशा लोकांनी वाचलेलं असेल, परंतु माझ्याकडे हे नव्हतं. तर आपलं दीर्घायुष्य आणि निरोगी आनंदी जीवनाचं जे जपानी रहस्य आहे ते पुस्तक म्हणजे इकिगाई आहे. तर मला तेच सांगायचं की आपल्याला निरोगी आयुष्य आणि आपली मेंटली हेल्थ चांगलं ठेवणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. आणि आपण जर आपलं शारीरिक शरीर चांगलं ठेवण्यासाठी आपण एक्सरसाइज करू शकतो, योगा करू शकतो, ध्यान करू शकतो, खूप साऱ्या गोष्टी करू शकतो. पण मेंटल हेल्थ आपल्याला चांगली ठेवायची असेल तर जप वगैरे ह्या गोष्टी आपण करतो. परंतु पुस्तकं वाचणं तितकं चांगलं आहे, ज्यातून तुम्हाला पॉझिटिव्हिटी भेटेल अशा गोष्टी नक्की करा. तर मला तर पुस्तकं वाचल्याने खूप पॉझिटिव्हिटी येते आणि मी तेच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करते. ते हे इकिगाई आहे. त्यानंतर थिंक अँड ग्रो रिच हे देखील खूप सुंदर पुस्तक आहे. नेपोलियन हिल यांचं आहे. तर खूप सुंदर पुस्तक आहे. हे मला अजून वाचायचं आहे. तर हे सुद्धा ठीक आहे. तर त्यानंतर जीवन समजून घेताना आता तुम्ही पाहताय की अध्यात्मामध्ये हे जे गौर गोपाल दास आहे यांचे खूप सारे व्हिडिओज देखील तुम्ही पाहिलेले असतील आणि हे पुस्तक मी रिसेंटली वाचत आहे. खूप सुंदर आहे हे पुस्तक देखील. तर हे पुस्तक देखील छान आहे. आणि त्यानंतर कर्णाबद्दल किती वाचलं तरी कमीच आहे. पण मृत्युंजय ही जी कादंबरी आहे ती देखील खूप सुंदर आहे. तर ही पुस्तकं मला ॲनिव्हर्सरी गिफ्ट दिली होती यांनी आणि मृत्युंजय यांचं वाचून झालेलं आहे, परंतु मला वाचायचे कारण की कर्णासारखा दानशूर कोण नव्हता. आणि अर्जुनाकडं तर सगळं होतं, पण कर्णाला सगळं स्वतः म्हणतात ना, कर्णाला सगळं स्वतः मिळवावं लागलं होतं. तर कर्ण याच्यातून तुम्हाला खूप चांगला कळू शकतो. तर तुम्हाला जर हिस्टॉरिकल गोष्टी वाचायला, हिस्ट्रीशी रिलेटेड किंवा अशा छान छान कादंबऱ्या वाचायच्या असतील तरी तुम्ही वाचा, कारण की त्याच्यातून सुद्धा आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटतात. असं मला तर असं वाटतं कोणतं असं पुस्तक नसेल की त्याच्यातून आपल्याला शिकायला भेटत नाही आणि आपल्याला रोजच्या जीवनातल्या आपल्या ज्या गोष्टी असतात त्या आपण रिलेट करू शकतो. मला पहिलं वाटलेलं की हे द अल्केमिस्ट मला नाही आवडणार, परंतु याच्यातलं एक वाक्य दुसऱ्या लेखकाचं आहे, परंतु याच्यात दिलेलं आहे की हजारो मैलाची सुरुवात एका पावलाने करावी लागते. तर ते खूप मला आवडलं. तर एखादं पुस्तक तुम्ही पूर्ण वाचताय पण एक ओळ जरी तुम्हाला इथे लागली ना तर तुम्हाला वाटतं खरंच आणि आपण तिथून एकदम मेंटली स्ट्रॉंग होतो. तर मेंटल हेल्थ चांगली ठेवण्यासाठी मला एवढंच सांगायचं आहे की आपलं जे हे आत्ता आयुष्य झालं आहे ते खूप दगदगीचं झालेलं आहे. आपण धावपळीत खूप साऱ्या गोष्टी करतोय, खूप आपली धावपळ होते आहे, पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपलं शरीर आणि आपलं मानसिक आरोग्य आणि जे शारीरिक आरोग्य आहे ते चांगलं ठेवणं खूप गरजेचं आहे. ते म्हणतात ना सर सलामत तो पगडी पचास, माझा नवरा काय म्हणतो सिर सलामत तो पगडी पचास, म्हणजे आपण जर व्यवस्थित असू तर आपण काहीही करू शकतो ह्या जगामध्ये आणि काहीही गोष्टी मिळवू शकतो. आणि नुसतं शारीरिकदृष्ट्या चांगलं राहणं महत्त्वाचं नाही, तर तुम्ही इथून देखील स्ट्रॉंग पॉझिटिव्ह राहणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. कोणत्याही गोष्टीचा आपल्यावर पटकनी प्रभाव नाही पडला पाहिजे. तर आपण मेंटली एकदम काय म्हणतात मेंटली छान राहतोय असं आपल्याला मस्त राहायचं असेल तर नक्की पुस्तकं वाचा. 2024मध्ये जरी वाचली नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही आहे. आज 1 जानेवारी आहे. आजपासूनच संकल्प करा आणि रोज अशी छान छान पुस्तकं वाचा. ठीक आहे, आपलं रोजचं आपण काही जणी हाऊसवाईफ आहे, काही जण ऑफिसला जात आहेत, पण रोजचे आपण 10 मिनटं काढून 10 पानं नक्की पुस्तकाची वाचू शकतो. रोज 10-10 पानं वाचून झोपा, असा तरी तुम्ही संकल्प करू शकता की नाही मी 10 पानं वाचल्याशिवाय झोपणार नाही. आणि आजकालचं जे आपलं वातावरण चाललंय तर त्याच्यामध्ये स्क्रीन टाईम खूप जातोय आपला. आपण असा मोबाईल स्क्रोलिंगला घेतला तर आपला 1 तास कुठे निघून जातो आपल्याला समजत नाही. तर तेच त्याच्याऐवजी आपण बुक घेऊन बसलो, एखादं छान पुस्तक घेऊन बसलो
तर आपल्याला नक्कीच कधी 10 पानं वाचून होतील. 10 पानं वाचायला जास्त वेळ जात नाही, तर नक्की रोज 10 पानं वाचण्याचा प्रयत्न करा आणि 2025ची सुरुवात चांगली मस्त मस्त पुस्तकं वाचून करा, असंच मी तुम्हाला सांगेन. कारण की आपलं शरीर जितकं निरोगी ठेवणं आपल्याला महत्त्वाचं आहे, तितकंच आपल्याला आपली मेंटली हेल्थ, आपण मानसिकदृष्ट्या देखील एकदम निरोगी राहणं खूप गरजेचं आहे. तर मस्त छान छान अशी पुस्तकं वाचा. खूप सारी पुस्तकं आहेत, मी रिकमेंड करत राहीन तुम्हाला. तर खूप जितकी छान छान पुस्तकं तुम्हाला वाचता येतील तितकी छान छान पुस्तकं वाचा आणि आपली जी काही शारीरिक आणि मानसिक आपलं आरोग्य आहे ते व्यवस्थित ठेवा. एवढीच मला तुम्हाला ह्या 2025मध्ये सांगायचं आहे नवीन वर्षाचं. आणि आपले असेच नवनवीन ब्लॉग येत राहतील मिस्टर अँड मिसेस कोरुसकर चॅनलवर. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हे व्हिडिओ आपण जे काही करतोय ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. एवढंच सांगेल की कीप ब्लूमिंग, कीप शायनिंग. रोजचा दिवस खूप सुंदर असतो, नव्याने जगा तो. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ते छान पद्धतीने जगता यायला हवं. आणि मस्त मस्त पुस्तकं वाचत राहा. कीप रीडिंग. थँक्यू सो मच.